आज होता मार्च महिन्यातला पहिला गुरुवार. तर मी इथं सकाळी खिचडी बनवलेली आहे. तर आमच्या दोघांचा पण उपवास होता म्हणून दोघांना पण खिचडी बनवलेली आहे. त्यानंतर संध्याकाळी बघा खीर बनवलेली आहे देवीसाठी. तर गुरुवारी शक्यतो करून खीरच बनवावी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी, तांदळाची खीर. तर ह्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, कशी बनवायची खीर. तर छान लागते बघा, खायला टेस्टी लागते ही खीर. तर गुरुवारी देवीला आवडणारा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. तर इथे खीर बनवून झालेली आहे. आणि त्यानंतर बघा मी फांद्या, पानं, फळं सर्व काही आणलेले धुवून घेतलेले आहेत वस्तू. फक्त फुलं धुतली नाहीत, फक्त त्याच्यावर पाणी शिंपडलेलं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व काही धुवून घेतलेलं आहे बघा. चला तर आता आपण पूजा करूया. प्रसाद झालेला आहे देवीचा बनवून. तिकडं कमी गॅसवर खीर चालू आहे, शिजत आहे. तोपर्यंत आपण इकडं काय करायचं आहे, पूजा मांडणार आहे तिथली फरशी पुसून घ्यायची आहे स्वच्छ. त्यानंतर बघा गुलाबाच्या झाडाला 2 छान अशी फुले आली होती. आजचा होता गुरुवार. तर आपल्या घरची फुले म्हटल्यावर छान वाटतं आणि भारी वाटतं. तर सुरुवातीला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती चौरंग ठेवायचं आहे आणि छान अशी पूजा करून घेऊया. तर मी इथं पोटं मांडून घेतलेलं आहे आणि कळसाची स्थापना करणार आहे. तर मी खाली छान असं फूल काढलेलं आहे 8 कळ्यांचं तांदळाच्या राशीने आणि त्याच्यावरती कळस ठेवणार आहे. तर व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा कशा प्रकारे फूल काढलेलं आहे मी. त्यानंतर एक कलावा बांधून घ्यायचा आहे आपणाला. तर तांब्यावरती 8 बाजूला देवी आहेत. तर देवींना पण मी हळदी कुंकू आणि गणपती पण आहे, तर गणपतीला पण हळदी कुंकू असं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर कलशाच्या आतमध्ये एक चांदीचा नाणा किंवा 1 रुपया, सुपारी, हळकुंड, मोती, दुर्वा, फुले आणि हळदी कुंकू अक्षदा वाहून म्हणजे घातलेलं आहे कळशाच्या आतमध्ये. आणि त्याच्यावरती फांद्या आपण आणलेल्या. तर बघा आमच्या इथं फळवालीने आणते दरवर्षी, तर तिच्याकडूनच आणलेत आणि सर्व बायकांना, मराठी बायकांना पुरतात अशा घेऊन येतात त्या. तर 5 फांद्या आहेत म्हणजे 5 ढाळे आणि त्याच्यावरती आपण नारळ ठेवून घेणार आहे. तर बघा मी इथं हळदीनं रंगवलेलं आहे आणि त्याच्यावरती कुंकवाने डोळे, नाक असं काढलेलं आहे आणि छान वाटतं. घरच्या घरी सिंपल असे बनवलेलं आहे बघा मी. तर बघा डोळे, नाक छान असं जमलेले मला. त्यानंतर आपण फुलं वाहून घ्यायची आहेत. तर मी संध्याकाळी, दरवर्षी मी सकाळी पूजा मांडते, तर ह्या वर्षी मी संध्याकाळची पूजा मांडलेली आहे. 4 वाजता पूजा मांडायला मी सुरू केलेलं आहे बघा. आणि दरवर्षी मी सकाळीच मांडते, तर सकाळी खूप गडबड होते म्हणून मी ह्या वर्षी ठरवलं संध्याकाळीच करायची पूजा. तर पाठीमागच्या साईडला फोटो ठेवलेला आहे, लक्ष्मीचा छोटासाच फोटो आहे आणि त्याच्यावरती चुनरी ठेवलेला आहे. तर बघा कलरफुल फुलं आणले आहेत आणि मस्त भारी वाटतं अशी कलरफुल फुलं असल्यानंतर. फ्रेश वाटतं पूजा करायला पण, वेगवेगळी फुलं असल्यानंतर. तर इथं साईडला मी विड्याच्या पानावरती गणपती आणि विष्णू भगवान, लक्ष्मी माता यांची मूर्ती घेतलेली आहे मांडून आणि त्यांची पण पूजा करणार आहे. लक्ष्मी देवी नमः म्हणून असा मंत्र म्हणत म्हणत आपण पूजा करून घ्यायची आहे. तर बघा इथं फुलं घालून झालेत माझे आणि मस्त दिसत आहे. आता नथ घालणार आहे मी. त्यानंतर हे ताट आहे बघा, ताटावरती पण अष्टलक्ष्मी आहेत. तर अष्टलक्ष्मींना पण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आपण. वीरलक्ष्मी, संतानलक्ष्मी, गजलक्ष्मी, अन्नपूर्णा लक्ष्मी अशा 8 लक्ष्मी आहेत. तर सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे
आणि छान ताट आहे, मला खूप आवडतं. तर हे बघा पुस्तक आहे, अगदी 1970च्या काळातील आहे. तर मी एवढ्या वर्षाचं मी जपून ठेवलेलं आहे. माझ्या मोठी बहीण वाचत होती तेव्हापासूनचं हे पुस्तक आहे, तिच्या जन्माच्या अगोदरचं. तर बघा तेव्हाच्या काळात याची किंमत ₹2 होती. तर हेच पुस्तक मी दरवर्षी वापरते. आत्ताचं नवीन पुस्तक नाही वापरत, तुम्हाला किंमत दाखवते. ₹2 आहे आणि याच्यावरती मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी दोघांचा पण फोटो आहे. त्यामुळे भारी वाटतं मला हे पुस्तक, त्यामुळे मी जपून ठेवते आणि नेहमी दरवर्षी आज पुस्तकाची पूजा करून मी ह्याच्यातीलच कहाणी वाचते. तर आता असे पुस्तक नाही आहे. तर हे बऱ्याच वर्षाचं 1970मधील असेल असं. तर इथं छान अशी बघा माझी पूजा मांडून झालेली आहे. त्यानंतर 3 वेळा पाणी घ्यायचं आहे. आपण पहिल्यांदा संकल्प करायचा आहे. आजपासून मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सुरू झालेला आहे आणि मी आजपासून उपवास करत आहे. ह्या महिन्यात 4 गुरुवार पडतात. तर ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः म्हणून 3 वेळा पाणी घ्यायचं आणि लास्टभर पाणी खाली ताटात सोडायचं आणि हात स्वच्छ पुसून घ्यायचं. त्यानंतर पुस्तक म्हणजे वाचायला सुरू करायचं. तर लक्ष्मी माताची कहाणी वाचून झाल्यानंतर आरती करून घेतलेली आहे. तर छान अशी माझी आजची पूजा झालेली आहे. तर तुम्हा सर्वांची कशी पूजा झाली पहिल्या दिवशीचे नक्की सांगा आणि माझी कशी पूजा झाली हे नक्की कमेंट करून सांगा. तर पहिल्या गुरुवारची माझी छान पूजा झालेली आहे बघा. तर पूजा झाल्यानंतर पूर्ण घरामध्ये आपण कल्पूरचं धूर हे करायचं आहे, ताट फिरवून आणायचं आहे. त्याच्यामुळे काय होते, नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि चांगली ऊर्जा घरात राहते. तर बघा किती छान दिसत आहे, मस्तच. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आरती झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम वाचून घ्यायचं आहे आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत